वर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. मात्र पंकज पाटील शिक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळतात. बॅट मधून आपण चेंडू बघतोय, वन बाउंड, 4 धावा येताना आपल्याला बघायला. जरी कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर व्यवस्थित फलंदाजी झाली नव्हती, परंतु आज काय जबरदस्त मात्र. पुन्हा एकदा मात्र पंकज पाटील यावेळेला डाऊन द लेग मारा, चेंडू 4+1, 5 धावा येतील. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर पंकज पाटील. यावेळेला सुरेख फटका. आज भावेश, जुना भावेश बघायला मिळतोय. 3 वर्षापूर्वी TPL खेळलाय पाणी, इथून मात्र पूर्ण ऑपरेटिंग होते. भावेश पूर्णपणे आपण कालच्या दिवसामधून मात्र खरोखरच खूप. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला भावेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स. हा येतोय TPL. काय करतोय भावेश मैदानाच्या आतमध्ये हे बघणं महत्वाचं असेल. यावेळेला षटकार, 6 धावा. असं वाटतंय की 5 धावफलकावर भावेश. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज आणि इथे मात्र अर्धशतक आपण बघतोय, 51 रन्स मार्कवर आपण बघतोय निकेतला. भावेश मागच्या सामन्यात जिथे संपवला होता डाव तिथून सुरुवात होते. गणित बघावं लागेल, परंतु विजय महत्वाचे आहेत आरोही 11 साठी. यावेळेला भावेश पाटील इज ऑन फायर, 6 धावा, 34. पुन्हा एकदा मात्र भावेशच्या बॅट मधून 6 धावांकरिता चेंडू जातोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. तुमचा खेळ शिल्लक आहे. भावेशकडे स्ट्राइक येणं गरजेचं आहे. अर्धशतक लागायचं असेल यावेळेला बघा काय चेंडूला बघितलं, पूर्णपणे शरीराच्या 30 धावांवर खेळतोय भावेश. पाहूया अजूनही अर्धशतकासाठी 20 धावा कमी आहेत मनोजजी. यावेळेला बघा आज भावेशने काही केलं मैदानाच्या आतमध्ये तरी ते त्याच्यासाठी फायद्याचं ठरेल. मात्र फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मात्र संतोष. यावेळेला भावेश पाटील इज ऑन फायर. बघूया पंचांचा इशारा काय येतोय, प्रेक्षक काय सांगतायत, पंच काय इशारा देत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार, 6 धावा शकतात का, तर ते आता पुढचा खेळ दाखवेल. 2 चेंडू आहेत, करायला संधी आहे. आणि इथे बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली षटकार.